ओम श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज युद्धकांडातील अध्याय 27वा कुंभकर्णावर सुग्रीवाचा विजय. ओम श्रीराम. हनुमंतांची धर्मनीती व युद्धनीती पाहून कुंभकर्ण सुद्धा संतुष्ट होतो. तेव्हा त्यावेळी तिथे सुग्रीव कुंभकर्णावर विघातक असा हल्ला करतो. मग त्या दोघांचे तिथे तुंबळ युद्ध सुरू होते. सुग्रीवाच्या आघातावर कुंभकर्ण प्रतिघात करतो व त्यामध्ये सुग्रीव मूर्छित पडतो. हे पाहून राक्षस सेनेला खूप आनंद होतो. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाच्या अंतरंगातील या युद्धभूमीवर आता प्राण म्हणजेच हनुमंत आपल्या चैतन्यमय प्राणशक्तीच्या सामर्थ्याने त्या हव्यासाच्या म्हणजेच कुंभकर्णाच्या अधाशीपणावर धर्मनीतिमय अशी मात करतो. प्राणाची ही अद्भुत कार्यकुशलता पाहून तो हव्यासही स्तंभित होतो. त्यानंतर तो जीव म्हणजेच सुग्रीव आपल्या संपूर्ण जीवपणाने त्या हव्यासावर आघात करतो. मग तो हव्यास देखील आपल्या अधाशीपणाने त्या जीवावर प्रतिघात करतो. त्यामुळे तो जीव भानरहित होतो. हे पाहून त्या अशुद्ध मंडळींना म्हणजेच राक्षस सेनेला खूप खूप आनंद होतो. आता आपण इथे या अध्यायाचं थोडक्यात सार पाहूया. इथे कथेमध्ये हनुमंतांचं आणि कुंभकर्णांचं युद्ध सुरू आहे. हनुमंत कुंभकर्णासमोर धर्मनीतिमय अशी युद्धनीती वापरून कुंभकर्णाला सुद्धा अचंबित करतो. कुंभकर्ण सुद्धा हनुमंताची ही युद्ध आणि धर्मनीती पाहून विस्मित होतो. तेवढ्यात सुग्रीव मध्येच येतो आणि कुंभकर्णावर विघातक असा हल्ला करतो. त्या दोघांचं तिथं प्रचंड असं तुंबळ युद्ध सुरू होतं. मात्र कुंभकर्ण सुग्रीवावर असं प्रतिघात करतो आणि त्यामध्ये सुग्रीव बेशुद्ध पडतो. मग हे सगळं पाहून त्या सगळ्या राक्षस सेनेला खूप आनंद झालेला आहे. आता ही झाली कथा. साधकाच्या दृष्टीने कसं असेल तर साधकाच्या या अंतरंगातील अध्यात्म प्रवासातील युद्धभूमीवर प्राण म्हणजेच हनुमंत आपल्या चैतन्यमय प्राणशक्तीच्या सामर्थ्याने त्या हव्यासाच्या अधाशीपणावर धर्मनीतिमय अशी मात करतो आणि प्राणाची ही अद्भुत अशी कार्यशैली पाहून तो हव्यास देखील स्तंभित होतो, स्तब्ध होतो. मात्र या जीवाला लुडबुड करण्याची सवय असते ना, तो जीव मध्येच त्या हव्यासावर आघात करतो. मात्र हव्यास आपल्या अधाशीपणाने त्या जीवावर प्रतिघात करतो आणि त्यामध्ये जीव भानरहित होतो. तर इथे कसं होतं, जीवाच्या ताब्यात हे सगळे घटक आहेत, अगदी अशुद्ध अहंकारासहित. आपल्या अंतरंगात जर आपण शोध घेतला
तर हे जे सगळे घटक आहेत ना, म्हणजे मन, प्राण, बुद्धी, चित्त, अहंकार, हृदय, नाडी, पेशी, मांस, रक्त, हे सगळेच्या सगळे घटक हे जीवासाठी आहेत. हे ईश्वराने या स्थूल देहामध्ये जीवाच्या ताब्यात हे सगळे घटक दिलेले आहेत. परंतु गंमत अशी, जीवाच्या अशुद्धपणामुळे जीवावर हे घटक मात करतात. बघा, नीट आपण जर विचार केला तर एक सामान्यपणाने आपण पाहू आधी, जीवावर प्राण कुरघोडी करतो. प्राणाचं काय कार्य आहे माहिती आहे का? तसं प्राण जेव्हा अशुद्ध असतो तेव्हा हा प्राण विकार, वासना, भावना, आसक्ती हे प्राणाचं कार्य आहे. आणि हा प्राण जीवावर हे सगळं लागतो. पहा, आपण नीट विचार केला तर आपल्यात एखादा विकार, एखादी वासना, एखादी निराशेमय भावना किंवा आसक्तिमय भावना निर्माण झाली की जीव त्याच्यामध्ये गुरफटून जातो ना. जीव त्या भावनेमध्ये गुंततो आणि त्याप्रमाणेच वागतो ना. पहा, ज्याने आपण आपला विचार करा. समजा माझ्या ठिकाणी एखादा विकार निर्माण झाला तर जीव त्या विकाराबरोबरच वाहत जातो ना. एखादी वासना निर्माण झाली, जीव त्या वासनेबरोबरच वाहत जातो. एखादी दुःखमय, समजा एखादी भयंकर आपण घटना पाहिली किंवा आपल्या घरातील एखाद्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर आपण ओक्साबोक्शी रडतो. ते कार्य प्राणाचं असतं, पण त्या वेळेला जीव त्या गोष्टीशी एकरूप होतो. म्हणजे जीवावर प्राण कुरघोडी करतो, हृदय कुरघोडी करतो. हृदय हे प्राणाचं स्थान आहे. मन जीवावर कुरघोडी करतं. समजा मनाचं कार्य काय? विचार करणे. आता जीवाला ईश्वराकडे जायचं असतं किंवा सामान्य जीवन जगायचं असतं, पण मन काय करतं? वाईट विचार करतं. जीव त्याच्यामध्ये म्हणजे सहभागी होतोच ना. म्हणजेच मन जीवावर कुरघोडी करतो. बुद्धी जीवावर कुरघोडी करते. म्हणजे बुद्धीने चांगलं विचार करून चांगला निर्णय घेतला पाहिजे ना. परंतु बुद्धी वाईट निर्णय घेते. समजा मला ईश्वराची भक्ती करायची, परंतु मी ईश्वराची भक्ती सोडून बाकीच्याच गोष्टी करत बसतो. म्हणजे समजा मला आज एखाद्या कीर्तनाला, प्रवचनाला, सत्संगाला जायचं आहे, पण बुद्धी निर्णय घेते, नाही, तिकडे जाऊन तुझं नुकसान होईल, इकडे एक असा व्यवहार आहे किंवा असं काम आहे, असं आहे. बुद्धी असा निर्णय घेते आणि तिकडे पाठवते. म्हणजे जीवावर बुद्धीने कुरघोडी केली. अहंकार तर सतत जीवाला काहीही करू देत नाही. आपण हे संपूर्ण रामायण पाहतोय, साधकाच्या दृष्टीने पाहतोय. ते अशुद्ध अहंकार जीवाला काहीच करू देत नाही ना. म्हणजे जीवाला चांगल्या गोष्टींच्या अहंकारातही तो अहंकार गुंतवतोय आणि वाईट गोष्टीमध्ये सुद्धा तो अशुद्ध अहंकार जीवाला गुंतवतोय. चांगल्या गोष्टी, समजा मी अध्यात्म करतोय, भक्ती करतोय, तिथे अहंकार निर्माण होतो. मी भक्त आहे, मी साधना करतोय, मी स्वामी, मी आमका, मी कीर्तनकार, मी प्रवचनकार. म्हणजे या अहंकारात सुद्धा जीवाला तो अहंकार गुंतवतो. आणि अशुद्ध तर मग आहेच, मी अमुक, मी श्रीमंत, मी एवढा मोठा, माझी पद, माझी प्रतिष्ठा. म्हणजे जीवावर हे सगळे घटक कुरघोडी करतात. तसं प्रत्यक्षात हे सगळे घटक जीवाच्या अखत्यारीत आहे, जीवासाठी निर्माण झालेले आहेत. मात्र सगळे हे घटक जीवावर कुरघोडी करतात. मात्र जर का साधकाच्या जीवाने या सगळ्यांना आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करून जर ईश्वराची भक्ती केली, सद्गुरूंचं अनुग्रहित झालं, सद्गुरू प्रणित साधना केली आणि हे घटक शुद्ध होत गेले. म्हणजे आता इथे आपण साधकाच्या दृष्टीने पाहतो, इथे साधकाचं मन शुद्ध झालं आहे, प्राण शुद्ध झाला आहे, बुद्धी शुद्ध झाली आहे, चित्त शुद्ध झाले. त्यामुळे ते अशुद्ध अहंकाराला अवघड जात आहे ना. म्हणजेच जर आता इथे या देहाच्या दृष्टीने जर पाहिलं तर जीव जे करू शकत नाही म्हणजे हव्यास जीवावर कुरघोडी करतोय, मात्र प्राणावर कुरघोडी करू शकत नाही. अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे ही. तसं तर जीवावर कुरघोडी करताना आली पाहिजे, परंतु हव्यास हा आपल्या आधाशीपणाचा प्रयोग जीवावर करतो आणि जीवसुद्धा म्हणजे भानरहित होतो. म्हणजे त्याला मी कोण, कशासाठी आलो आहे ह्याचं भानच राहत नाही.
मात्र इथे प्राण शुद्ध झालेला आहे. हा प्राण साधनेने, भक्तीने, गुरुप्रणित साधनेने शुद्धातिशुद्ध होतो, ऊर्ध्व होतो, चैतन्यमय होतो, सामर्थ्यवान होतो, बलवान होतो. आणि त्या मुळात प्राणाची निर्मिती ही त्या सत चित आनंद यामधील चित शक्तीमधून झालेली आहे. आणि तो प्राण ऊर्ध्व होऊन त्या चित शक्तीकडे झेप घेतो आणि ती सगळी शक्ती स्वतःकडे घेतो. म्हणजेच तेव्हा प्राण बलवान होतो. आणि मग अशा प्राणावर अशुद्ध अहंकार कुरघोडी करू शकत नाही, हव्यास कुरघोडी करू शकत नाही, गर्विष्ठ मन कुरघोडी करू शकत नाही. कुठलाही घटक अशा शुद्ध झालेल्या प्राणावर कुरघोडी करू शकत नाही, प्राणावर मात करू शकत नाही. इथे आपण या अध्यायात पाहिले की प्राणाने हव्यासावर मात केलेली आहे, हनुमंताने कुंभकर्णावर मात केलेली आहे. म्हणून प्राण साधकाने प्राण शुद्ध, चैतन्यमय आणि बलवान केला पाहिजे. आणि एक प्राण जर चैतन्यमय, शुद्ध आणि बलवान झाला तर तो सगळ्या घटकांना घेऊन तो ऊर्ध्व झेप घेऊ शकतो, सगळ्यांना शुद्ध करू शकतो, सगळ्यांना बलवान करू शकतो. कारण मन जरी हे स्वतंत्र असलं तरी ते मन हे प्राणाशी निगडित आहे. म्हणून नाथ संप्रदायाला सगळ्यात मोठं घर म्हटलं जातं किंवा सगळ्यात थोरलं घर म्हटलं जातं. कारण नाथ संप्रदायाची साधना आहे सोहम साधना. सोहम साधना ही श्वासावर आहे, म्हणजेच प्राणावर आहे. आणि प्राण एकदा शुद्ध झाला की मन प्राणाशी एकरूप होतं आणि मग सगळ्या घटकांची शुद्धी घेऊन तो जीव ऊर्ध्व झेप घेतो, आत्म्याकडे जातो. म्हणून तर श्री ज्ञानेश्वरांनी ती ओवी ज्ञानेश्वरीत घातलेली आहे. आणि मी नेहमी ती ओवी सांगतो, कुठली? बळिये इंद्रिये येती मना, मन एकवटे पवना, आणि पवन सहजे गगना मिळोची लागे. म्हणजे ही सगळी इंद्रिय ही मनाच्या ताब्यात असतात. आणि मन पवनाशी, मन एकवटे पवना, मन प्राणाशी एकरूप होतं. आणि प्राणाची साधना कुठली आहे? सोहम साधना. म्हणजे नाभीपासून सोहम आपण श्वासवर ब्रह्मरंध्रापर्यंत आणला की बाकीचे सगळे घटक शांत होतात. म्हणजे जेव्हा तिथे कुंभक होतो ना, तिथं कुणीही मात करू शकत नाही, कुणी कुरघोडी करू शकत नाही. हव्याससुद्धा कुणी, अशुद्ध अहंकार, गर्विष्ठ काय, कारण तिथे विचारच नाही. तिथे मी माझा नसतोच. प्राण आत्म्याशी एकरूप व्हायला जातो आणि प्राणात मन एकरूप होतं. म्हणून बळी इंद्रिय येती मना, मन एकवटे पवना, पवन सहजे गगना मिळवचे लागे. हे गगन आहे, हे आपलं गगन आहे. या मस्तक म्हणजे आपलं गगन आहे. या गगनात जेव्हा मन प्राण मिळतात तेव्हा बाकी सगळे घटक यांच्या ताब्यात असतात, सगळ्यांची शुद्धी व्हायला लागते. आणि त्याने काय होतं? त्याने असं होतं की ज्ञानेश्वर पुढची ओवी सांगतात काय? ऐसे नेनो काय आपैसे, तया तेची कीजे अभ्यासे, समाधी घरपुसे मानसाचे. ऐसे नेनो काय आपैसे, हे आपोआप होईल का? नाही. तया त्याचं कीजे अभ्यासे, अभ्यास केला पाहिजे, साधना केली पाहिजे. म्हणजे ही सोहम साधना केली पाहिजे. आणि मग काय होईल? समाधी घरपुसे मानसाचे. म्हणजे समाधी स्वतःहून येईल. मनाला विचारीत, बाबा तू कुठे आहेस, चल मी तुला समाधीत घेऊन जाते. आणि मन समाधीत जातं, प्राण समाधीत जातो. तिथे आत्म्याशी भेट होते, आत्मसाक्षात्कार होतो. म्हणजे एवढी मोठी किमया कोण करू शकतो? तर प्राण. आणि प्राण साधकाच्या अध्यात्म प्रवासातील अतिशय महत्त्वाचा घटक आहे. कथेच्या, रामायणाच्या दृष्टीने रामायणामध्ये हनुमंत हे सगळ्यात सर्वश्रेष्ठ पात्र आहे. रामायणामधून हनुमंत वगळले तर रामायण निष्प्राण होईल. रामायणाचा प्राण हनुमंत आहे. हनुमंत हे रामायणाचा प्राण आहे. प्राण काढला, रामायण निष्प्राण होईल. तसंच साधकाच्या दृष्टीने सुद्धा, साधकाच्या आध्यात्मिक प्रवासामध्ये प्राण हा सर्वश्रेष्ठ घटक आहे. प्राण साधकाला आत्म्यापर्यंत घेऊन जाऊ शकतो. हेच या अध्यायाचं सार आहे असं मला वाटतं. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.